प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गायीच्या शेपटीतील केसांचा हा उपाय करा, होतील सर्व इच्छा पूर्ण. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. म्हणजेच हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या कालगणनेनुसार, वेगवेगळ्या परिस्थितीनुसार जेवढे काही देव पूजले जातात त्या सगळ्या देवांचा वास हा गोमातेमध्ये असतो असं म्हटलं जातं. कारण असुरांचा वध करण्यासाठी गायीनं या सगळ्या देवतांची शक्ती, सगळ्या देवतांना आपल्या शरीरामध्ये घेतलं होतं. त्यामुळे पृथ्वी तलावरती गाय ही एकमेव जीव प्राणी आहे जी संपूर्ण 33 कोटी देवांना धारण करू शकते. अर्थात संपूर्ण 33 कोटी देवांचा वास हा या गोमातेमध्ये असतो. त्यामुळे निश्चितच या गोमातेची पूजा करणं, भक्ती करणं म्हणजे संबंध 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करणे. तर अशाच 33 कोटी देवतांच्या वास असणाऱ्या गायींच्या शेपटीविषयीचा शास्त्रात सांगितलेला उपाय आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, गायीच्या शेपटीच्या केसांमध्ये एक दैवी गुण असतात आणि असं म्हटलं जातं की 33 कोटी देवांपैकी भगवान हनुमान हे गायीच्या शेपटीमध्ये वास करत असतात. त्यामुळे निश्चित रूपानं तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी, तुमच्या इच्छापूर्तीसाठी गायीच्या शेपटीच्या केसांचा हा उपाय अत्यंत परिणामकारक आहे. असं म्हटलं जातं की मरताना जर आपण गायीच्या शेपटीच्या केसांना स्पर्श केला तर आपली भविष्यातील म्हणजे मृत्यूनंतरची पीडामुक्ती होते, आपल्याला पीडेपासून मुक्तता होते. त्याचबरोबर गायीचं प्रत्येक अंग हे दैवी गुणांनी युक्त आहे. अगदी जिभेपासून ते मूत्रापर्यंत दैवी चमत्कारांनी गायीचा प्रत्येक अंग आहे. त्यामुळे गायीच्या शेपटीतील केसांमध्ये दैवी अंश असतो. तर त्याच दैवी अंशाचा जर आपण एक उपाय केला तर निश्चित रूपाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. चला तर मग पाहूयात तो उपाय कोणता आहे. तर त्यासाठी आपल्याला गायीतील शेपटीचे केस लागतील. तुमच्या घराशेजारी जर गाय असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा कोणत्याही पूजेचं साहित्य मिळणाऱ्या स्थळी हे शेपटीचे केस तुम्हाला मिळून जातील. तर तावीज असेल किंवा चिठ्ठी असेल, ज्या चिठ्ठी बांधण्याची जी पेटी असते ती असेल, किंवा वेगवेगळे गळ्यामध्ये तंत्रमंत्र विद्येचा प्रयोग करण्यासाठी ज्या पेट्या किंवा ज्या तावीज वापरल्या जातात त्यामध्ये तुम्हाला या गायीचे 2-3 केस घालायचे आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये धारण करायचे आहेत. गळ्यामध्ये शक्य नसेल तर तुम्ही दंडाला सुद्धा धारण करू शकता. मात्र लक्षात ठेवा, हे धारण करण्यासाठी कडक नियमांचं पालन करावं लागेल. तुम्ही कोणतंही चुकीचं काम करणारे व्यक्ती असता कामा नये, खाटीक गोहत्या करणारे असता कामा नये. तुम्ही पूर्णपणे शाकाहारी असले पाहिजे, पूर्णपणे प्राणी मात्रांवरती दया करणारे असले पाहिजे. अंडी, मांस, मटण, मच्छी असले कोणत्याही गोष्टीचं सेवन तुम्ही करता कामा नये, तामसिक वृत्तीचे असता कामा नये. जर या नियमांचं पालन करत तुम्ही ही तावीज ग्रहण केली तर निश्चित रूपाने याचे शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा.